जय शिवराय मित्रांनो, आता आपण चाललो वावरात बंडी घेऊन साईडच्या घरी कापूस काढणं चालू करायचे आजपासून. आपल्याला दूर घ्यायची आहे की चांगली तुटत नाही बे, तुटते का तेव्हा मोठं चराट. तर चला आपण हायवेवर भेटू. आपण चाललेलो आहो शेतामध्ये, रोडाला मामाला आपल्यासाठी पुढे आणलेले आहे. त्याला आपण भेटलो वावराच्या रस्त्यावर. वावरात आलेलो आपण, बारक्या विनोद उचललेलं आहे आपण ना. बरी आहे नाही साई विनोद भाऊ कदम आहे. आपण साईच्या वावरात आपल्या इथं बंडी सोडायची. आजपासून साईच्या कापूस काढणं चालू झालेलं आहे. थांब की आता आपण बंडी सोडून राहिलो, तर त्याला भेटून आपण तुम्हाला मग कापूस काढाले आपण भेटून. आता आपण चाललो घरी. हे इकडे बैल बांधलेले आपण ना. आता आपण आलो घरी. आपण आणले टमाटर आणलेले आहे दुपट्यात बांधून. मामीनं पाय जास्त उठवलं म्हणते मामा. कायसाठी? बायाकडे जा म्हणे. हा कायले कुठं नाही म्हणे कायले कापूस काढले. कापूस काढले म्हणे. तर त्याला मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या कामात. आता आलो आपण साहिलच्या घरी. साहिल जेवण करून पाणी लावलं आहे धुवायला साहिलनं. साहिलला भेटून आपण आता साहिल काम देत पाहून. साहिल भात खाऊन राहिला. का जेवते पण जेवते का होते एक दिवस. हा अरे आता आपण चाललो वावरात. चला आपण साहिलच्या आता कापूस काढून चालू होता. आता आपण पाहून किती काढून झालं. तर आता आलो आपण घरून. चाललो तो वावरात जेवण करून. इकडली झाली काढून, कालच्यान खतम झाले. ही आपल्याला फवारणी मारा लागते आता फुलबाराची चण्यावर. आपण भेटून आता साईलच्या वावरात. चला आता आलो आपण साईलच्या वावरात. बाबाजी झोपले आहे, आराम चालू आहे बाबाजीचा. काय चालू आहे बाबाजी? हा पैदल. कोण कोण ट्रॅक्टर बोलावलं कोणाच्या कोणाच्या आताच गेलो. हो तुम्हाला सांगितलं नाही. मग सांगतो ना, फोन लावला असता. मला माहित नव्हतं ना. बाबाजी म्हणते पैदल आला तर असं ट्रॅक्टर बोलवलं असतं म्हणते. आता तर त्याला भेटून मग आपण मराठी म्हणजे आपले मोठे बा भजन म्हणताय म्हणते पैदल आलो बे गाडी काय आम्ही. तर आता आपण चाललो अंदर. वाघ आला म्हणते इकडं. मग आणि विनोद भाऊ म्हणे वाघ आला म्हणे. तो साहिलने वारं पाठवलं. साहिल कसा भेट नाही वाघाले. साहिल पकडून टाकून त्या वाघाला काय सहज साहिलचं. तर इकडं भजनं चालू आहे. तर त्याला भेटू आपण भजनापासून. हे बारक्या गोळ खर्रा बंद होतं रे. घुमलो पण गट्टे. विनोद भाऊ म्हणते गट्टे येऊन टाका म्हणते. कलाकार सिंगर आहे आपले. बनना की तुम्ही भजनं भजनं म्हणा ना. घेतले तरी आपण भजनं म्हणा. टेप नको माता माझी मजा माझी. भजनं म्हणा. भजनं म्हणा पॅक तुम जग. हे मम्मा भजनं म्हणा पॅक तुम नाही. कोण मामा म्हणते आपले भजनं घ्या म्हणा. म्हणा ना. तर आता काही भजनामधनं आपण आलो तो. दुनिया गेली रे चौकाच्या पायी. आपण खर्रा खाऊन आहे आणि दुसऱ्या दुनियाला म्हणजे. दुनिया गेली रे चौकाच्या पायी. बायको नवऱ्याचे ऐकत नाही. इकडं परी आहे. नुसती मोबाईल पाहिजे. परी नुसती मोबाईल पाहिजे. परी नवीन शर्ट घातला. आणि याचं जीवन वाया गेलं वो बंड्याचे बाबा. याचं जीवन वाया गेलं. विशालचा फोन आलेला. अरे साहिल
तर विशाल आलेला आहे इकडं बाहेर. हे नुसते भजनं म्हणजे समजे काही नाही यायचे भजन आपल्याला. तर त्याला भेटून आपण मग आता तिकडे गेल्यावर विशालकडे गेल्यावर विशाल आलेला आहे. विशाल नुसतं आपलं कामच म्हणजे कामच ना. जेव्हा बोलवलं चाल म्हणलं तेव्हा काम मला आहे म्हणजे. आता रिकाम आहे का कोणी आपल्यासाठी बसलं नाही ते का. विशाल तेवढं कळत नाही का तर माहीत नाही बा. कळत नाही का बाळा तुला. काहून ना कळत. आता म्हणजे काम म्हणते जेव्हा ये म्हणून तेव्हा येत नाही विशाल. असं विशालची कहाणी आहे. विशाल काय करावं आता काय समजत नाही. तर विशाल चाललेला आहे. विशालला गाडीवर का लिहिलं आहे दिल्या घरी सुखी राहा. विशाल चालला ना. आपण आता बंडी झुपून राहिली. एक ट्रिप नेऊन टाका म्हणते. चला घेऊन जाईल तर भेटून आपण मग. तर बंडी भरलेली आहे साईलनं. मी आता घरी गेलतो तर इशू झालता एक घरी. बाबाजी आहे आपले. कोण झोपला आवाज कोण नाही. हे मोठे बाबा आहे आपले भाषा. तर भेटून आपण मग. तर आपली बंडी झालेली आहे बांधून. एका बंडीच्या मग किती माणसं आहे 2 4 5 माणसं एका बंडीच्या मागं. कायची कारागिरी करून राहिली तर माहीत नाही. पळणार आहे का आम्ही तसं आणलं. आता नाही का तो दूरचं काम आहे. माझं दूरचं काम आहे. हां तुमच्या आमच्या जवळचे काम होतं त्या गड्ड्या गुड्ड्या. आम्हीच फेकत फेकत नेणार आहोत याच्या कापूस. फेकत फेकत नेणार आहोत याच्या कापूस आपण. तर चला आपण भेटून रस्त्यावर. तर आपण चाललेलो आता घराकडे. चाबी आहे गाडी दे. साहिल गाडी आणते ना. मला इकडे काट्यात गाळून दिलं. आपण आता निघलो वावरातून रोडावर आलेलो. बैल मोठे तापड आहे आपले. आगोडत नाही. थांबा व्यावर चाला. आणि साईला गाडीनं मागं. आपण आता चाललो घरी. कापूस नेऊन ठेवले. अर्धा आहे तिथं. मारा लागेल असं वाटते. त्याला भेटून आपण आता कापूस खाली गेल्यावर. आपण आता साईलच्या घरी आणला कापूस आणलेला. आता इथं खाली करणी आहे. त्याला भेटून आपण. तर आपली बंडी खाली झालेली आहे आता. तर भेटून आपण आता रस्त्यात. तर आपण चाललो तर वावरात. बंडी खाली केली. धावते ना ईशान आहे संग्या. तर चला रस्त्यानं भेटून. तर आपण आलेलो वावराकडे. शालच्या आता पोचलो आपण डग्गा बायाच्या. त्याला भेटून आपण तो वावरात गेल्यावर. आपण आलेलो साहिलच्या वावरात. साहिल काट्यानं कुठे टाकून राहिला बंडी. हकल त्यानं आता काही हकलं सण रायडरकडे द्यावं. आपण आलो आता. आता अजून एक बंडी न्यायची आहे. आणि ते आपला मूल काही जागेवर आहे नाही. 5 पडली नाही. 5 पडायचीच आहे. तरी 8 क्विंटल झाले साहिलच्या वावरातला. राहू दे की राहू दे. त्याला भेटून आपण भापाशी गेल्यावर. कवडूमत चना आहे. 1 नंबर आहे चना सारखा. चला याच्या काम ते पण कोण साहिल आपली एकच घ्या. आपली 3-3दा नाचायच्या. इकडं निघून तिकडून इकडं. साहिलच्या घरचा कापूस झळून राहिलेला आहे. हा चला 2-3 व्हेरायटी आहे. विनोद भाऊ म्हणते एवढा कापूस आहे. कापूसच नाही म्हणते. पांढरी पांढरी पराठी झाली तरी अजून बुलेट बॉल पाहिजे. पुऱ्या ठिकाणी गट्टा भरला पाहिजे असा कापूस पाहिजे. हां हां म्हणते. इकडं दुसरी व्हेरायटी आहे. इकडं दुसरी व्हेरायटी. इकडं कबड्डी. इकडं मोक्स. तिकडं प्रभात. प्रभात चांगली आहे. प्रभात चांगली आहे. इकडं आता यावं आपण मालकाकडून. त्याला भेटून आपण आता डायरेक्ट आता गट्टे मांडायच्या वेळेस. कापूस काढून झालेला आहे. बाया चाललेल्या आहे आता देवडी पारच्या. इकडे गाणे म्हणणं सुरू आहे यायचे. झालेला आहे कापूस काढून साईडचा घरचा आता. आणा की आणलं की आता किती गट्टे आहे. बापू आणताय आपले बापू. किती आहे 7 मगाशीच नेले. चला भेटून मग आपण बंडी भेट. तर आपण चाललो आता काही कापूस घेऊन. पण झाला पुरा कापूस भरून आता
तर आपण आपला ब्लॉग इथं एंड करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाबा दुसरा ब्लॉग